सध्याची परिस्थिती काही तसं चिंताजनक नाही आहे. काल संध्याकाळपासून तसं काही विचित्र काही घडलेलं नाही आहे. परत दुबई असं सुरक्षित आहे. या मुलांना जेवण वगैरे आणि त्यांचं राहण्याचं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. सरकारनं पण सर्क्युलर दिलेले आहेत की ह्या जे एक्सटेंडेड पिरियडचा जो काही खर्च आहे तो सरकार स्वतः घेणार आहे. हे सगळं सरकारनं सर्क्युलर दिलेलं आहे. त्यामुळे चिंतेचा काय प्रश्न नाही. आणि आपल्या सगळ्या मान्यवरांचा इकडे एवढा सगळा मोठा सहयोग आहे आणि सगळ्यांची तुम्ही तिथं असून सुद्धा काळजी करताय, विचारपूस करताय. मी बरेच व्हिडिओ पण बघितले सर तुमचे. त्याबद्दल मी दुबईच्या वतीनं आणि सगळ्या मराठी जनतेच्या वतीनं भरपूर धन्यवाद मी पहिला मानतो. अरे बाबा, आपलं कामच आहे, आपलं कर्तव्य. आपले लोक जे आहेत त्यांचे पहिले त्या ठिकाणी त्यांना मदत करणं ते आपलं काम आहे. आणि आता यांना इकडे आता मुंबईकडे आणायचं आहे काय, कसं काय त्यांचं प्लॅनिंग आहे? हो, त्यांना यायचं आहे. तर राहुलजी मला सांगितले की लिस्ट पाठवा म्हणून, प्रायोरिटी मध्ये त्यांना आणूया तिकडे म्हणून. मग त्याप्रमाणे आता लिस्ट बनवली आहे. 85-88 स्टाफ पकडून 88 आहेत. मग ते मी राहुलजींना पाठवून देतो. आणि आणखी काही लोक आहेत तिथं, त्यांना पण मी भेटायलोय. आणि मी माझ्याकडनं जे काही सेवा होऊ शकते आपल्या मराठी बांधवासाठी म्हणा किंवा भारतीयासाठी ती मी करत राहील. आणि काय आपला आदेश असेल तर आपण केव्हा पण आपल्या टीम कडनं देऊ शकताय. आणि त्या आदेशाचं पालन केलं जाईल आणि सेवा करण्याचा प्रयत्न. बिलकुल चांगलं काम करताय तुम्ही. आणि आपले लोक तिथे लोकांना आपले जेव्हा भेटतात तेव्हा तेवढा आधार मिळतो नाही का त्यांना, आणि थोडा तो मॉरल सपोर्ट मिळतो. त्यामुळे आता राहुलच्या संपर्कात राहा, हे तोपर्यंत शांत होऊन जाईल. आता म्हणजे थोडंसं आता पण नॉर्मल असलं तरी थोडं भीतीचं वातावरण तिकडे आहे. त्याचं राहणार थोडं. सरकारने उद्या 3 वाजेपर्यंत जे आहे की एमिरेट्स एअरलाईननं पण क्लिअर केलंय 3 पर्यंत सस्पेन्शन सगळं आहे. पण उद्या सकाळी आपल्याला उद्या समजेल सर पुढची परिस्थिती कशी काय आहे ती. तुम्ही राहुलच्या संपर्कामध्ये राहा. डॉक्टर राहुल गेटे आहेत ना, त्यांच्या संपर्कात राहा. तिथे ते विमानांचं वगैरे नियोजन जे काय आहे त्यांना मी सांगितलंय कसं करायचं. मुलांना काय मुलं सगळे एकदम मुलांनी एकदम काही घाबरू नका कोणी. घाबरायचं नाही. काही सगळं आपण व्यवस्था करू. काळजी करू नका, काळजी करू नका. आम्ही इथून दररोज माहिती घेतोय सगळी आणि पुढची व्यवस्था पण नियोजन आपण करतोय. बिलकुल काळजी करू नका. ओके, आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. थँक्यू. ओके, बाय बाय.